डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आता तुम्ही बोलताना म्हणालात की ते कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. हं. नेमकी त्याची काय कारणं दिसतात? काय भ्रमण आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं? हे बघा ट्रम्प यांचा सिंह लग्न सिंह रास आहे. हां. त्यांच्या पत्रिकेत सध्या शनी अष्टमातून भ्रमण करतो. शनी आणि नेपच्यून आहे. त्यामुळे त्यांचे हा जो त्या ठिकाणी निर्णय जो झालाय, हा थोडा आत्मघातकी निर्णय असा आपण म्हणू शकतो. जेणेकरून त्यांचा घात त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्यांचा कदाचित पदावरून खाली येणं, त्यांच्या विरुद्ध काही ठराव निर्माण होणं त्याच्यामध्ये एक त्याला आपण आयोग त्यांच्या विरोधात उभा राहणं, त्यातून त्यांना कदाचित कार्यकाळ पूर्ण करणं अवघड जाऊ शकतं किंवा त्यांच्या कामावरती निर्बंध येऊ शकतात. त्या दृष्टीने त्यांना जुलै 27 पर्यंतचा काळ चांगला नाहीये. आणि सध्या सुद्धा काय झालंय, की त्यांच्या सप्तम स्थानात मंगळ राहू अशी युती आहे. लग्नात केतू आहे. त्याच्यामध्ये एकटे पडलेले आहेत. इतर देशांत त्यांना सपोर्ट मिळत नाहीये. आणि मग हा मंगळ राहू त्यांना युद्धासाठी प्रवृत्त करणारा ठरलाय. आता आणखीन काय होतंय, की 2 एप्रिलला मंगळ अष्टमात जाईल. म्हणजे 2 एप्रिल ते पुढे दीड वर्षाचा जो कालावधी आहे, 23 एप्रिलला मंगळ शनी युती त्यांच्या अष्टमात होती. हा काळ त्यांच्यासाठी अतिशय संवेदनशील राहणार आहे. त्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे. त्यांच्यावरती त्या ठिकाणी निदर्शन होऊ शकतात, त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात. त्या दृष्टीने त्यांनी आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तर एप्रिल महिना पूर्णपणे त्यांच्यासाठी हा कसोटीचा राहणार आहे. पुढील काळात त्यांना त्या ठिकाणी काम करणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यांच्याकडे काय निर्णय चुकण्याची शक्यता आहे? आहे ना निर्णय आत्मघातकी म्हणजे काय, की ते निर्णय त्यांच्याकडनं चुकलेले आहेत. थोडेसे उतावीळपणे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. तसं त्यांना ते सगळ्या गोष्टी अंगलट येण्याची शक्यता आहे.